हाय हॅलो नमस्ते, मी स्वाती सांगोरे यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। नाश्ता म्हटलं की कांदे पोहे हे समीकरण ठरलेलंच असतं। तर तेच कांदे पोहे खाऊन तुम्ही कंटाळलात का? तर आज आपण त्याच पोह्यांपासून भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत। व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा। तर इथे पहा, मी एक पसरट आकाराचं भांडं घेतलेलं आहे। त्यामध्ये आपल्याला 2 वाट्या पोहे घालायचे आहेत। इथे मी जाड पोहे घेतले, ते आपण कांदा पोहेला वापरतो ते पोहे इथे मी वापरलेले आहेत। तर इथे मी 2 वाट्या कांदा पोहे घेतलेले आहेत। 2 वाट्या कांदा पोहे घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि 2 पाण्याने हे पोहे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। आज आपण पोह्यांपासून भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत। यापूर्वी तुम्ही कधी पाहिली नसेल किंवा केलीसुद्धा नसेल, व्हिडिओ पाहिल्याबरोबर लगेच करायला घ्याल। तर इथे पाहू शकता तुम्ही, मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। तर त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि थोडंसं आपल्याला हाताने प्रेस करून पाण्यामध्ये हे पोहे बुडवायचे आहेत आणि 7 ते 8 मिनिटं आपल्याला हे पोहेंचं साईडला ठेवायचं आहे, म्हणजे पोहे अगदी व्यवस्थित भिजतात। पोह्यांचा काला अगदी छान मऊ लुसलुशीत होईल। तर 7 ते 8 मिनिटं झाल्यानंतर पोहे छान अगदी व्यवस्थित भिजलेले आहे। तर आपल्याला हाताने हे कुस्करून घ्यायचे आहेत, म्हणजे त्याचा काला अगदी व्यवस्थित होतो आणि छान असे पोहे मिक्स होतील। तर इथे मी हातानेच अगदी व्यवस्थित मिक्स करून घेते। तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब करायला विसरू नका। नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक सबस्क्राईब खूप लाख मोलाचं आहे। तर इथे पाहू शकता, मी हाताने अगदी जोरात आपल्याला हे छान हे मिक्स करून घ्यायचं आहे, कारण कुठेसुद्धा आपण मिक्सरचा वापर करणार नाही। त्यामुळे आपल्याला हे पोहे हाताने स्मॅश करून घ्यायचे आहेत। त्यासाठी यामध्ये आपण अर्धी वाटी पाणी घातलं होतं। पाण्यामुळे पोहे छान अगदी व्यवस्थित भिजतात। तर इथे पाहू शकता तुम्ही, मी हाताने पोहे छान अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे। तर पोहे मिक्स झाले की त्यामध्ये आपल्याला काही जिन्नस ॲड करायचे आहेत। तर इथे मी 1 चमचा भरून आपल्याला जिरे घालायचे आहेत। इथे मी साधे जिरे घातलेले आहे। तुम्ही जर भाजून जिरे घातले तर त्याची चव अगदी अप्रतिम येते, किंवा जिरेची पावडरसुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता। जिरे घातले की इथे मी 3 मिरच्या बारीक कट करून घेतल्या होत्या। खूप लहान मुलं खाणार असतील तर मिरच्या स्किप केल्या तरी चालतील। तर 2 ते 3 मिरच्या घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला छोट्या आकाराचा कांदा बारीक कट करून घालायचा आहे। त्यानंतर इथे मी गाजर बारीक किसून घेतलं होतं, तर गाजरसुद्धा आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे। तुम्ही यामध्ये सिमला मिरची किंवा कोबी, हिरवा वटाणा, तुम्हाला ज्या भाज्या आवडतील त्यासुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता। गाजर घातलं की त्यामध्ये आपल्याला भरपूर अशी कट केलेली कोथिंबीर घालायची आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। परत आपल्याला चमच्याने छान हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पोह्यांपासून अगदी अप्रतिम आज मी तुम्हाला नाश्त्याची रेसिपी दाखवणार आहे। नेहमीचेच कांदे पोहे खाऊन सुद्धा घरातले कंटाळतात। मुलांच्या टिफिनसाठी करा किंवा नाश्त्यासाठी करा, अगदी झटपट हा पदार्थ तयार होतो। तर इथे मी चमच्याने हे अगदी व्यवस्थित मिक्स करून घेते। अजूनसुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा। साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। तर इथे तर मी मिक्स करून घेतलेलं आहे। सगळ्या भाज्या घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालून असं थापता येईल त्या पद्धतीने आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे। तर चला, चमचा साईडला ठेवूया आणि आपल्या हातानेच हे मिक्स करून घेऊया। कारण जेवढं आपण हाताने करू, जेवढं आपलं प्रेम त्या पदार्थामध्ये उतरतं, तो पदार्थ अगदी खायला छान लागतो। एकदा तुम्ही माझ्या पद्धतीने करून तर पहा। तर इथे मी पीठ लागन तसं पाणी घालून हे मिक्स करून घेतलेलं आहे। खूप जास्त पातळ नका करू किंवा खूप जास्त घट्टसर सुद्धा नका करू, कारण आपल्याला परत हे साईडला ठेवायचं आहे। त्यामुळे अगदी हे थोडंसं घट्टसर होऊन जातं। तर इथे मी थोडं पाणी घालून हे पीठ तयार करून घेतलेलं आहे। तुम्ही पालेभाज्यांमधली पालकसुद्धा यामध्ये बारीक कट करून घालू शकता। तर इथे पाहू शकता तुम्ही, मी पीठ अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ घालायचं आहे। बेसन पिठाच्या ऐवजी तुम्ही ज्वारीचं पीठ वापरलं तर काहीसुद्धा हरकत नाही। ज्वारीच्या पिठाने अगदी हे छान होतात, पण माझ्याकडे ज्वारीचं पीठ नव्हतं, त्यामुळे इथे मी बेसन पिठाचा वापर केलेला आहे। तर बेसन पिठाच्या ऐवजी तुम्ही ज्वारीचं पीठच वापरा, अगदी छान खुसखुशीत होतात। तर बेसन पीठ घातल्यानंतर छान आपल्याला परत हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला 5 मिनिटासाठी हे साईडला ठेवायचं आहे, म्हणजे परत ते घट्टसर होतं आणि म्हणजे आपण पुढे जे बनवणार आहे ते अगदी आपल्याला व्यवस्थित करता येतं। तर चला, 5 मिनिटं झालेले आहेत। तर इथे मी तवा गरम करून घेतलेला आहे।
तव्याला आपल्याला तेल लावायचं आहे आणि थोडंसं आपण जेवढी चपाती लाटतो तेवढा गोळा घ्यायचा आहे. थोडंसं हाताला पाणी लावायचं आणि तव्यावर अगदी छान गोल आकारात आपल्याला हे थापून घ्यायचं आहे की नाही. नेहमीचेच कांदे पोहे खाऊन आपल्याला कंटाळा येतो, तर एकदा या पद्धतीने ही पोह्याची रेसिपी करून तर पहा. घरातले नेहमीच म्हणतील की आपल्याला पोह्याची हीच रेसिपी कर. तुम्हाला आठवड्यातनं 2 ते 3 वेळा नक्कीच करायला लावतील, एवढी मस्त होते. तर तव्यावर व्यवस्थित थापलं की आपल्याला थोडंसं तेल सोडायचं आहे. त्यावरती झाकण ठेवायचं आहे. गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे, खूप जास्त मोठ्या गॅसवर करू नका. गॅस मीडियम ठेवायचा आहे आणि बरोबर आपल्याला 4 मिनटं ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे. 4 मिनटानंतर पाहू शकता तुम्ही वरची साईड सगळी कोरडी झालेली आहे. त्यानंतर आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडनी सुद्धा छान असं खरपूस आपल्याला भाजून घ्यायचं आहे की नाही. अगदी झटपट होते आणि खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही. अगदी 10 मिनटात ही रेसिपी करून तयार होते. तर पहा दुसऱ्या साईडनी सुद्धा छान अगदी भाजलेलं आहे. तर एका प्लेटमध्ये काढून घेते आणि अशाच पद्धतीने ते तुम्हाला दुसरंसुद्धा करून दाखवणार आहे. तर इथे मी तुम्हाला 2च करून दाखवणार आहे, कारण हे गरम गरम खायला खूप सुरेख लागतात. तर आपल्याला त्याच पद्धतीने तव्यावर थापून घ्यायचं आहे आणि आपल्याला झाकण ठेवून हे सुद्धा आपल्याला 4 मिनटं बारीक गॅसवर ठेवायचं आहे. बारीक गॅसवर छान भाजलं की ते आतपर्यंत अगदी छान भाजलं जातं आणि अगदी खुसखुशीत हा पदार्थ तयार होतो. तर तव्यावर व्यवस्थित थापलं की परत आपल्याला तेल सोडायचं आहे आणि झाकण ठेवून मस्त एका साईडनी खरपूस असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आपल्या चॅनलवर भरपूर अशा नाश्त्याच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत. तुम्ही ते सुद्धा व्हिडिओ पाहिले नसतील तर प्लीज एकदा नक्कीच जाऊन पहा. तुम्हाला आवडतील याची मला 100% गॅरंटी आहे, कारण अगदी सोप्या पद्धतीने घरातल्या साहित्यांमध्येच मी तुम्हाला दाखवते. तर एका साईडनी भाजल्यानंतर दुसऱ्या साईडने आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे आणि दुसरीसुद्धा साईड आपल्याला भाजून घ्यायची आहे. तर इथे पाहू शकता दोन्ही साईडनी सुद्धा मस्त असं भाजलेलं आहे. त्याचा रंग देखील खूप सुंदर आलेला आहे. तर चला हे सुद्धा एका प्लेटमध्ये मी काढून घेते. तर इथे पाहू शकता मस्त आपली पोह्याची रेसिपी तयार झालेली आहे. तुम्ही कोणत्या चटणीसोबत खा किंवा टोमॅटो केचप संग किंवा मेयोनीजसोबत सुद्धा खाऊ शकता. तुम्हालाही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं पाहता ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. तर चला पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.